हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित पवार लातूर दौऱ्यावर आले असता ज्येष्ठ विधितज्ञ व्यंकटरावजी बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे। महायुती सरकारने हिंदू खाटीक समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी महात्मा फुले आर्थिक विकास आर्थिक महामंडळाअंतर्गत हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी नावे कार्यान्वित करण्यात आले असून त्यांच्या उद्देशापूर्तीसाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करण्यात यावी। तसेच राज्यभरातील सर्व जिल्हास्तरीय महात्मा फुले महामंडळाच्या कार्यालयात हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी नावे कार्यालयीन फलक लावण्याचे व कर्ज वाटपाचे निर्देश देण्याची विनंती यावेळी करण्यात आली आहे। निवेदनावर ॲडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे, गणेश सौदागर, साईनाथ घोणे, ॲडव्होकेट सुहास बेंद्रे, दिगंबर कांबळे, राजू बुये, किरण कांबळे, ॲडव्होकेट दत्तात्रय बेंद्रे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।